नमस्कार. 12 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे ट्विटर, फेसबुकसह समाज माध्यमांना केंद्राचा इशारा, कायदे पाळा अन्यथा कारवाई. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच देशाचे सार्वभौमत्वही महत्त्वाचे. आता जेव्हा हे स्टेटमेंट आपण बघतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच देशाचे सार्वभौमत्वही महत्त्वाचे आहेत, तेव्हा आपल्याला सुप्रीम कोर्टचा एक केस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, केसचं नाव काय आहे तर केसचं नाव आहे एस रेंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम, केस 1989. ठीक आहे, वर्षसुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर एस रंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम केस 1989च्या अंतर्गत सुप्रीम कोर्टने स्वतःचा जजमेंट दिला होता की जेव्हा एखादी व्यक्ती कलम 19च्या अंतर्गत अर्थातच कलम 19(1)चा अंतर्गत देण्यात आलेले त्याचे स्वातंत्र्याचा तो उपभोग करत असेल, तेव्हाच त्याला कलम 19(2)चा अंतर्गत देण्यात आलेल्या बंधनांनासुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कलम 19(1)च्या अंतर्गत प्रत्येक भारतीयाला 6 स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत. ओके, कुठले कुठले आहेत तर त्यासाठी आपण ट्रिक बनवली आहे ती SAAMRP. ओके, अर्थातच फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ असेंब्ली, फ्रीडम ऑफ असोसिएशन, फ्रीडम ऑफ मूवमेंट, फ्रीडम ऑफ रेसिडेंट आणि फ्रीडम ऑफ प्रोफेशन. अर्थातच काय तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यानंतर संघटित होण्याचे स्वातंत्र्य, विनाशस्त्र आणि शांततापूर्ण संघटित होण्याचे स्वातंत्र्य, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढे होता तो असोसिएशन अर्थातच संघटना बनवण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर मूवमेंट देशामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर R1 रेसिडेंट होता अर्थातच काय तर देशात आपण कुठेही जाऊन टेम्पररी किंवा परमनंटली राहू शकतो. त्यानंतर प्रोफेशन देशाचा कुठल्याही देशामध्ये कुठेही जाऊन आपण आपल्याला फावेल तो वाला प्रोफेशन आपण करू शकतो. ठीक आहे, या सर्वांमध्ये एक्सेप्शनसुद्धा आहेत, तर ते आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितले, तर इथे मी एक्सेप्शन डिस्कस करणार नाही. फक्त लक्षात ठेवा हे 6 जे फ्रीडम्स आहेत ते. आता सुप्रीम कोर्टने काय सांगितलं एस रेंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम केसमध्ये की तुम्ही जेव्हा हे 6 फंडामेंटल राईट्स आहेत जे कलम 19(1)च्या अंतर्गत तुम्हाला देण्यात आलेले आहेत, याचा तुम्ही जेव्हा उपभोग करत असाल तेव्हा तुम्हाला कलम 19(2)च्या अंतर्गत देण्यात आलेली बंधनांनासुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता कलम 19(2)च्या अंतर्गत कुठले बंधनं ठेवण्यात आली आहेत तर कलम 19(2)च्या अंतर्गत भारताचे सार्वभौमत्व. ठीक आहे, काय बरं भारताचे सार्वभौमत्व, त्यानंतर भारताचं संरक्षण, त्यानंतर भारताचे इतर देशांजोडीचे संबंध, तसंच भारतामधील कायदा व सुव्यवस्था आणि भारतामधील असलेले जे काही कोर्ट आहे किंवा न्यायपालिका आहे त्याचा कुठल्याही प्रकारे अपमान होता कामा नये. ठीक आहे, 19(2)च्या अंतर्गत काय काय बंधने टाकण्यात आलेली आहेत की तुम्ही 19(1)च्या माध्यमातून ज्या स्वातंत्र्याचा उपयोग करतायत त्याच्यामुळे भारताचे सार्वभौमत्वावरती कुठल्याही प्रकारे टीका होता कामा नये, भारताचं संरक्षण आणि सुरक्षा याच्यावरती कुठल्याही प्रकारे हानी होता कामा नये, तसंच भारताचे इतर देशांजोडीचे संबंध, कायदा व सुव्यवस्था आणि भारतामध्ये असलेली न्यायपालिका जी आहेत त्याच्यावरती तुम्ही टीका करू शकत नाही किंवा त्याचा अपमान करू शकत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा काय बरं अपमान करू शकत नाही. ओके, हे डिरेक्शन्स कोणी सांगितले होते तर सुप्रीम कोर्टने सांगितले होते. केस लक्षात ठेवा एस रेंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम 1989चा केस होता. ओके, आता याचाच अंतर्गत अजून एक केस होता म्हणजे तो होता रामलीला मैदान वर्सेस होम सेक्रेटरी युनियन ऑफ इंडिया केस 2012. ठीक आहे, याचं अंतर्गत जे आपण बघितलं होतं कलम 19(1)B आपल्याला एकत्रित येण्याचा अधिकार आहे, अर्थातच काय आपल्याला असेंब्लीचा अधिकार आहे. परंतु मात्र लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टने क्लॅरिफाय केला होता रामलीला मैदान वर्सेस होम सेक्रेटरी युनियन ऑफ इंडिया केस 2012 की तुम्ही जे एकत्रित येत आहे
ते तुमचं जे संघटन आहे, आपलं जे तुम्ही जे संघटित होत आहे, जे असेंब्ली करताय, ते पीसफुल आणि नॉन व्हायलेंट असली पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना. जी असेंब्ली होते आहे ती पीसफुल आणि नॉन व्हायलेंट असलीच पाहिजे. तसंच तुम्ही असेंब्ली दरम्यान तुमचे हत्यारं वगैरेसुद्धा आणू शकत नाही. ठीक आहे. हे कुठे सांगण्यात आलं होतं, तर रामलीला मैदान वर्सेस होम सेक्रेटरी युनियन ऑफ इंडिया केस 2012मध्ये. आता हे सर्व केसेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का बरं? फार्मर प्रोटेस्टमुळे. ठीक आहे. मग आपल्याला हे सर्व केसेस लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढची जे न्यूज आहेत ते आहेत राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री नवा वाद, सरकारी विमान प्रवास नाकारल्याने भाजपची टीका. अर्थातच झालं काय आहे, तर जे आपले गव्हर्नर ऑफिस असते, ओके, आणि चीफ मिनिस्टर ऑफिस असते, तर गव्हर्नर ऑफिसने एक पत्र पाठवलं होतं की राज्यपालांना या तारखेला कुठेतरी विमान प्रवास करायचा आहे. ठीक आहे. त्यावरती जे मुख्यमंत्री कार्यालय होतं त्यांनी नकार पाठवला, परंतु ते नकार हे गव्हर्नर ऑफिसने किंवा राज्यपाल कार्यालयाने राज्यपालांना सांगितलं नाही आणि राज्यपाल जाऊन प्लेनमध्ये बसले. प्लेन काय उडाला नाही. का? कारण प्लेनला उडण्याची परवानगी नव्हती. परवानगी कोण देते? तर परवानगी मुख्यमंत्री कार्यालय देते आणि मुख्यमंत्री कार्यालयाने काही कारणावरनं परवानगी नाकारली होती. ठीक आहे. परंतु राज्यपाल कार्यालयाने राज्यपालांना ती गोष्टविषयी माहिती दिली नव्हती. मग आता सद्यस्थितीमध्ये काय झालं आहे, तर राज्यपालाचा अपमान झाल्याचं सांगण्यात येतं आहे. ठीक आहे. चुकी कोणाची आहे, काय आहे, ते काही सध्या अजून स्पष्ट झालेलं नाही आहे, परंतु या अंतर्गत जे राज्यपाल आहे त्यांचा अपमान झाल्याचं सांगण्यात येतं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आहे, तर सत्ताधारी पक्ष आणि राज्यपाल यांच्यामध्ये खूप मोठा एक बोलता येतं मतभेद चालू आहे करणं. ठीक आहे. आणि ते आता सरफेसवरती सुद्धा आलेलं, म्हणजे प्रत्येकाला समजलंसुद्धा आहे. ठीक आहे. मग हा जो प्रकरण आहे त्याच्यावरती आता आपल्याला सरकारी कमिशन रिपोर्ट याच्याविषयी माहिती घेणे गरजेचं आहे. कारण सरकारी कमिशन जे होता ते केंद्र आणि राज्य संबंध सुरळीत करण्यासाठी बनवण्यात आला होता आणि त्यांनी राज्यपालच्या विषयामध्ये काही महत्त्वपूर्ण शिफारशी दिल्या होत्या. तर त्या शिफारस आपल्याला वाचणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर सरकारी कमिशन जे होतं त्याचं फॉर्मेशन जे आहे ते 1983मध्ये करण्यात आलं होतं. ठीक आहे. कधी करण्यात आली होती सरकारी कमिशनची नेमणूक, तर ते 1983मध्ये. ठीक आहे. त्यांनी 1988मध्ये स्वतःचा रिपोर्ट दिला. कधी रिपोर्ट दिला? 1988मध्ये. इम्पॉर्टंट आहे, वर्ष लक्षात ठेवा. 1988मध्ये सरकारी कमिशनने स्वतःचा रिपोर्ट दिला होता. ओके. आता सरकारी कमिशन कशासाठी बनवण्यात आलं होतं, तर केंद्र राज्य संबंध जे आहेत त्याला सुरळीत बनवण्यासाठी. ठीक आहे. किंवा कशाप्रकारे केंद्र आणि राज्यामधले जे तणाव आहेत त्याला कमी करता येऊ शकते किंवा केंद्र राज्य संबंध जे आहेत त्याला योग्य करता येतील त्याच्यावरती शिफारस देण्यासाठी हा आयोग बनवण्यात आला होता. ठीक आहे. नाव काय आहे? सरकारी कमिशन. म्हणजेच केंद्र राज्य संबंधावरती शिफारस करण्यासाठी सरकारी कमिशन जी होती त्याची नेमणूक करण्यात आली होती. ठीक आहे. आता राज्यपालाविषयी सरकारी कमिशनने कुठले शिफारस केली आहे ते लक्षात ठेवा. सर्वात पहिला आणि महत्त्वाची शिफारस म्हणजे की जेव्हा पण राज्यपालाची नेमणूक करतात येईल, ठीक आहे, जेव्हा पण राज्यपालाची नेमणूक करायची असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीलासुद्धा गृहीत धरलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर राज्यपाल आहे त्यांचा जो टर्म पिरियड आहे, ठीक आहे, किंवा त्यांचा जो कार्यकाळ आहे त्याला कमीत कमी 5 वर्षापर्यंत ठेवावा. ठीक आहे. मध्येच तुम्ही राज्यपालाचं ट्रान्सफर वगैरे करू नका, शिफारस आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी शिफारस काय होती, तर राज्यपाल जे आहेत ते त्या राज्याचे नागरिक नसावे. ठीक आहे. आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचे कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्यपाल कोण आहेत, तर ते आहेत भगत सिंग कोश्यारी. ठीक आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल आहे भगतसिंग कोश्यारी आणि हे उत्तराखंडचे रहिवासी आहे. ठीक आहे. UK म्हणजे उत्तराखंड आहे. कुठले रहिवासी आहेत ते? उत्तराखंडचे रहिवासी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर चौथी शिफारस काय करण्यात आली होती, तर जे काही व्यक्तींना तुम्ही राज्यपाल म्हणून नेमणूक करतायत त्यांचं कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल लिंक असता कामा नये किंवा त्यांनी पॉलिटिक्समध्ये ते कार्यरत असलेले नसावे. ठीक आहे. काय सांगितलं मी, ज्या व्यक्तींची नेमणूक तुम्ही राज्यपाल म्हणून करतायत त्यांचा कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसावा किंवा ते पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह नसावे. ओके. त्यानंतर पुढे, तर
जेव्हा तुम्ही राज्यपालला त्यांचा पदावरून काढतायत, ठीक आहे, लक्षात ठेवा, राज्यपालला त्यांचा पदावरून काढताना कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिले गेलेली जे काही कारण आहेत त्याच्यावरूनच त्यांना पदावरनं काढलं पाहिजे. ठीक आहे, कुठल्याही रँडम रिझन देऊन तुम्ही राज्यपालाला त्यांचा पदावरून काढू शकत नाही किंवा काढलं जाऊही नाही. ओके, असं शिफारस दिली होती कोणी बरं, तर सरकारी कमिशनने. आता त्यांची मॉरॅलिटी चांगली नाही आहे, त्यांची डिग्निटी नाही आहे किंवा कॉन्स्टिट्युशनल काही प्रॉब्लेम असेल तर याच कारणांवरनं त्यांना त्यांचा पदावरून दूर करता यावं, असं शिफारस कोणी केली होती, तर या कमिशनने केली होती. ओके, त्यानंतर शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर जेव्हा पण राज्यपालांना नियुक्त करण्यात येतं, ठीक आहे, काय बरं, जेव्हा पण राज्यपालांना नियुक्त करण्यात येतं तेव्हा चीफ मिनिस्टर जे असतात त्या राज्याचे, ठीक आहे, अर्थातच मुख्यमंत्री जे असतात त्या राज्याचे, त्यांचा जोडी कन्सल्टेशन करणे गरजेचं असेल. ठीक आहे, किंवा कन्सल्टेशन केलं पाहिजे. तसंच राज्यपालांना नियुक्तीच्या वेळी जे लोकसभेचे स्पीकर आहेत आणि राज्यसभेचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांचं जोडीसुद्धा कन्सल्टेशन केलं पाहिजे. कोणी बरं, तर प्राईम मिनिस्टरने. आपल्याला माहिती आहे की राज्यपालांची जी नियुक्ती आहे ते प्राईम मिनिस्टर अर्थातच पंतप्रधान जे असतात त्यांच्या शिफारशीनुसार करण्यात येते, बरोबर. तर पंतप्रधान ज्या व्यक्तीचे राज्यपाल म्हणून नेमणूक करतायत त्या व्यक्तीची नेमणूक करण्याआधी जे पंतप्रधान असतात त्यांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री तसंच लोकसभेचे स्पीकर म्हणजेच लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष, ठीक आहे, यांच्या जोडीसुद्धा सल्ला घेणे किंवा यांचीसुद्धा सल्ला घेणे गरजेचं असणार. ठीक आहे, किंवा सल्ला घेतली पाहिजे. हे काय आहेत, तर हे सरकारी या कमिशनचे शिफारस आहेत. तसंच त्यांना जेव्हा काढण्यात येईल, ठीक आहे, एखाद्या राज्यावरनं राज्यपालाची किंवा राज्यपालाला त्यांचा पदावरून दूर करण्यात येत असेल तर तेव्हा जे त्या गव्हर्मेंट आहे त्या राज्याची, ठीक आहे, त्यांचा जोडीसुद्धा कन्सल्ट करणे गरजेचं आहे. ओके, किंवा गरजेचं असेल. हे सर्व शिफारस कोणाचे होते, तर ते सरकारी कमिशनचे होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना. सर्वात पहिलं काय, तर आपण पुन्हा एकदा रिवाईज करून घेऊ. जे गव्हर्नर आहे किंवा जे राज्यपाल आहेत त्यांना कमीत कमी 5 वर्षाचा कार्यकाळ द्यावा. दुसरी गोष्ट, त्यांचा कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसावा. ठीक आहे. तिसरं, ते त्या राज्याचे नसावे, इतर कुठल्याही राज्याचे असतील तर चालेल. त्यानंतर चौथा काय होता, तर त्यांना जर त्यांचं पदावरून दूर करण्यात येत आहेत तर ते फक्त संविधानामध्ये सांगितल्या गेलेल्या कारणावरूनच त्यांना पदावरून दूर करण्यात यावेत. अर्थातच काय, ते मॉरल नाही आहेत किंवा ते डिग्निफाईड नाही आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशन ब्रेक केलं आहे त्यांनी, तर अशा कारणांवरूनच त्यांना त्यांचं पदावरून दूर करण्यात यावे. त्यानंतर जेव्हा पण पंतप्रधान राज्यपालांची शिफारस करतील किंवा राज्यपालांची नियुक्ती करतील तेव्हा त्यांनी जे त्या राज्याचे मुख्यमंत्री आहे तसंच लोकसभेचे अध्यक्ष आणि जे राज्यसभा आहे त्याचे उपाध्यक्ष यांचा जोडी कन्सल्टेशन करणे गरजेचं असणार. ठीक आहे, अर्थातच काय, त्यांची सल्ला घेणे गरजेचं असणार. तसंच जर त्यांना त्यांचं पदावरून दूर करण्यात येत आहे तर याच्याविषयीसुद्धा राज्याची जे विधानमंडळ आहे, ठीक आहे, किंवा राज्याची जे गव्हर्मेंट आहे त्यांचा जोडी कन्सल्ट करणे गरजेचं असणार. ठीक आहे, किंवा कन्सल्ट केली पाहिजे. तर हे सर्व रेकमेंडेशन्स आहेत जे सरकारी कमिशनचे आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न की खालीलपैकी कुठले शिफारस जे आहे ते सरकारी कमिशनने दिले होते किंवा सरकारी कमिशनविषयी खालील विधाने लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे विधाने दिली जातील. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कुठले कुठले रेकमेंडेशन किंवा सल्ला किंवा सूचना जे आहेत ते आपल्या सरकारी कमिशनने दिले आहेत. आणि लक्षात ठेवा, 1988मध्ये सरकारी कमिशनने स्वतःचा रिपोर्ट सबमिट केला होता. केंद्र राज्य संबंधावरती सरकारी कमिशन खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर याचे नोट्स बनवून ठेवा. आता आपण थोडीशी माहिती घेऊ भगतसिंग कोश्यारीविषयी. ठीक आहे, सल्ला होती, सल्ला मानली नाही मानली काय फरक पडत नाही. आणि त्याचेच एक एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत, ते म्हणजे भगतसिंग कोश्यारी यांच्या केसमध्ये. ठीक आहे, सरकारी कमिशनने काय रेकमेंडेशन दिली होती की राज्यपालांची जी नियुक्ती करण्यात येत आहे, ठीक आहे, म्हणजे ज्या व्यक्तींची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात येत आहेत ती व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसावा. ठीक आहे. आता भगतसिंग कोश्यारीविषयी आपण माहिती घेऊ की किती मोठा त्यांचा पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. ओके, अर्थातच सर्वात पहिलं म्हणजे भगतसिंग कोश्यारी जे आहेत ते 1977चं जे एमर्जन्सी लागली होती, ठीक आहे, तेव्हा ते हायलाईट झाले होते. 1975 to 77 दरम्यान जी एमर्जन्सी होती तेव्हा भगतसिंग कोश्यारी पहिल्यांदा हायलाईट झाले होते. अर्थातच काय, ते उठून दिसले होते. आता लक्षात ठेवा, तेव्हा त्यांच्यावरती मिसा लावण्यात आला होता.
मिसा म्हणजे काय, तर द मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट, आणि ते 3 जुलै 1975 ते 23 मार्च 1977 दरम्यान जेलमध्ये होते. कुठे, अल्मोरा आणि फतेगड सेंट्रल जेलमध्ये होते. ठीक आहे. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे एक मेंबर आहेत. तसंच 1977मध्ये ते उत्तर प्रदेश लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ठीक आहे, उत्तर प्रदेशची जे विधान परिषद आहे त्याच्यामध्ये ॲज अ मेंबर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. ओके. त्यानंतर वर्ष 2000मध्ये त्यांना एनर्जी, इरिगेशन, लॉ अँड लेजिस्लेटिव्ह अफेअर्सचे मिनिस्टर बनवण्यात आले होते उत्तरांचल या राज्यामध्ये. ठीक आहे. उत्तरांचल राज्य जे आहे त्याचं नाव नंतर उत्तराखंड करण्यात आलेलं आहे. ओके. तर वर्ष 2000मध्ये ते कोण होते, तर ते एनर्जी, इरिगेशन, लॉ अँड लेजिस्लेटिव्ह अफेअर्स मिनिस्टर होते उत्तराखंडमध्ये. ओके. 2001मध्ये त्यांनी नित्यानंद स्वामी यांची जागा घेतली आणि ते उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर झाले. ठीक आहे. काय बरं, 2001मध्ये त्यांनी नित्यानंद स्वामी यांची जागा घेतली आणि ते उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर झाले. ठीक आहे. तसंच त्यांना नंतर BJPचे प्रदेशाध्यक्षसुद्धा करण्यात आले होते. परंतु 2002मध्ये जेव्हा इलेक्शन हरलं BJP उत्तराखंडमध्ये, तेव्हा त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. ओके. आणि ते काय म्हणतात, ते मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी तेव्हा राजीनामा दिला होता. ठीक आहे. परंतु कालांतराने ते काय झाले, तर ते कापकोट हे जे असेंब्ली आहे तिथून ते निवडून आले आणि 2007मध्ये ते उत्तराखंड लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे अपोजिशन लीडर बनले. ओके. आता तुम्हाला प्रश्न आला असेल की हे सर्व आपण काय डिस्कस करतो आहे. भगतसिंग कोश्यारी जेव्हापासून भारताचे राज्यपाल झाले आहेत ना, तेव्हापासून MPSCची परीक्षा झालेली नाही आहे. ठीक आहे. सांगायचा अर्थ एवढा आहे की MPSCच्या परीक्षेमध्ये राज्यपाल हा जो विषय आहे याच्यावरती भगतसिंग कोश्यारीवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे यांच्याविषयी माहिती असणे आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर 2007 असेंब्ली इलेक्शन्स जे होते उत्तराखंडमध्ये, तेव्हा ते पुन्हा कापकोट असेंब्लीवरनं जिंकून आले. ओके. त्यानंतरसुद्धा म्हणजे ते जिंकून आले, परंतु त्यांनी काही चीफ मिनिस्टरची पोस्ट घेतली नाही. तेव्हा चीफ मिनिस्टर झाले ते कोण बरं, तर भुवनचंद्र खांदुरी. कोण बरं, भुवनचंद्र खांदुरी. ते तेव्हा चीफ मिनिस्टर झाले. अर्थातच काय, तर एक वेळा चीफ मिनिस्टर झाले होते भगतसिंग कोश्यारी. कुठले, उत्तराखंडचे. कधी, तर 2001 ते 2 दरम्यान. ठीक आहे. 2001 ते 2002 दरम्यान ते उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर होते. 2002मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. ओके. त्यानंतर नोव्हेंबर 2008मध्ये ते राज्यसभेवरती निवडून गेले. ओके. आणि त्यानंतर 2014मध्ये ते पुन्हा लोकसभामध्ये निवडून आले आणि ते लोकसभेवरती निवडून गेले. ओके. लक्षात घ्या काय बरं, तर नोव्हेंबर 2008मध्ये ते राज्यसभेवरती निवडून जातात. 6 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2014मध्ये ते 16वी लोकसभा इलेक्शनमध्ये उभे राहतात आणि तिथेसुद्धा ते जिंकतात. ठीक आहे. आणि नंतर ते लोकसभेमध्ये जातात. आता महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का भगतसिंग कोश्यारीविषयी, त्यांनी विधानसभा, विधान परिषद, ठीक आहे, तसंच लोकसभा आणि राज्यसभा प्रत्येक जागेवरती सभासदत्व भूषवलेलं आहे. ठीक आहे. भगतसिंग कोश्यारी ह्या विधानसभेचे मेंबरसुद्धा होते, विधान परिषदचे मेंबरसुद्धा होते. कुठलं विधान परिषद, तर उत्तर प्रदेश विधान परिषद, तिकडचे सुद्धा ते मेंबर होते. त्यानंतर त्यांनी लोकसभेमध्ये सुद्धा खासदारचं पद भूषवलेलं आहे आणि राज्यसभेमध्ये सुद्धा ते निवडून गेले होते. ठीक आहे. तर प्रत्येक महत्त्वाच्या जागेवरती त्यांनी कार्य केलेलं आहे. ओके. आणि जसं 2014 लोकसभेमध्ये ते निवडून गेले, 2019मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर त्यांची नेमणूक जी आहे ते महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणून करण्यात आली. ओके. अर्थातच तर कुठल्याही प्रकारचा कूलिंग पिरियड याच्यामध्ये नव्हता. जसं त्यांचा कार्यकाळ लोकसभेचा खासदार म्हणून संपला, त्यांची नेमणूक जी आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून करण्यात आली. अर्थातच काय, तर सरकार या कमिशनचे जे काही शिफारस होते त्याला मानण्यात आलं नाही. ओके. शिफारस आहे ना, मानायचं तर माना, नाही माना तर नको मानू, असं आहे. ठीक आहे. तर आपण बघितलं थोडीशी माहिती भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयीसुद्धा. व्हेरी इम्पॉर्टंट भगतसिंग कोश्यारी आणि राज्यपाल हे पद. चला पुढे बघूया अजून काय आहे. अच्छा, ते जे प्रकरण झालं होतं, ठीक आहे, की विमान जे असतात त्याचं काय प्रकरण आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती दिली आहे की नियम काय आहेत त्याच्यामध्ये. तर राज्य सरकारच्या मालिकेचे एक 8 आसनी विमान, तर 6 आसनी हेलिकॉप्टर आहे,
अतिमहत्त्वाचा व्यक्तीचा विमान प्रवास, त्यासाठी आवश्यक परवानग्या, हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाबरोबर समन्वय साधणे, अन्य राज्यात विमान जाणार असल्यास तेथील विमानतळ प्राधिकरणाबरोबर संपर्क साधणे, यासाठी सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत हवाई वाहतूक विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाबाबत समन्वय ठेवला जातो. सरकारी विमान व हेलिकॉप्टर नादुरुस्त असल्यास किंवा उड्डाणाकरिता परवानगी नसल्यास खाजगी विमान भाड्याने घेतले जाते. राज्यपाल व मुख्यमंत्र्याचे हवाई प्रवास एकाच दिवशी असल्यास एकासाठी खाजगी विमान भाड्याने घेतले जाते. ठीक आहे, हे बेसिकली नियम आहेत की अशा प्रकारे फॉलो झाले पाहिजे. परंतु आता हे प्रकरण खूपच जास्त तापलं आणि त्याच्या अंतर्गत खरं काय ते अजूनपर्यंत समोर आलेलं नाही आहे. जे होती स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे. जसं काय पुढे येईल ते मी तुम्हाला इन्फॉर्म करून टाकेन. ठीक आहे. पुढची जे महत्त्वाची न्यूज आहे ते आहे सैन्य माघारीबाबत भारत चीनमध्ये करार झालेला आहे. पूर्व लडाखमधून फौजा माघारी घेण्याच्या प्रक्रियेबाबत भारत व चीन यांचा झालेल्या करारानुसार चीनचे लष्कर त्यांचे सैनिक पँगॉंग सरोवराचा उत्तर किनाऱ्यावरील फिंगर 8 भागाचा पूर्वेकडे नेईल अशी माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिलेली आहे. राजनाथ सिंग यांचा वक्तव्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या भागातील सैन्य तैनातीबाबत तोडगा निघेपर्यंत फिंगर 3 व फिंगर 4 दरम्यानच्या भारतीय हद्दीतील भाग हा गस्तीरहित भाग अर्थातच नो पेट्रोलिंग झोन बनेल. आता तुम्हाला फिंगर 8 काय आहे, फिंगर 4 काय आहे, फिंगर 3 काय आहे, पँगॉंग लेक काय आहे, याच्याविषयी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक पाठवून देईन. ठीक आहे, एक व्हिडिओची लिंक आहे. तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला हे सर्व डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, मात्र बघणे गरजेचं आहे. चला पुढे जाऊया, पुढची न्यूज बघूया. विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेसच्याच हक्क असं थोरात यांनी म्हटलेलं आहे. आता विधानसभा अध्यक्षविषयी आपण आपले 15 डिसेंबर 2020च्या डिस्कशनमध्ये एकदम डिटेलमध्ये कवर केलेलं आहे. याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून टाकेन. तिथून तुम्ही विधानसभा अध्यक्षाविषयी जी काही माहिती आहे त्याला रिवाईज करू शकता. ठीक आहे, रिव्हिजन इज द की टू सक्सेस. लक्षात ठेवा, रिव्हिजन कराल तर रिझल्ट येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढची जे न्यूज आहेत ते आहेत राज्यात ग्रामसभांना परवानगी. ठीक आहे, आता या न्यूजच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत तर आपलं जे पंचायती राजचा जो सेशन चालला होता, ठीक आहे, की दर हफ्त्याला आपण एक सेशन जे आहे ते पंचायती राजमध्ये घेतो, तर त्याच्या अंतर्गत आपण 3 सेशन कवर केले आहेत. आजचा जो आहे तो 4था सेशन असणार आहे. ओके, तर याच्या अंतर्गत आपण आज पंचायती राजचा कलम 243G पासनं ते कलम 243L पर्यंत माहिती घेणार आहोत. ठीक आहे, याआधीसुद्धा आपण पंचायती राजविषयी माहिती घेतलेली आहे. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन. तिथून तुम्ही रिवाईज करू शकता. जे नवीन आहेत त्यांनी ते व्हिडिओ बघणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता कलम 243Gच्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे तर कलम 243Gच्या अंतर्गत पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ओके, आता लक्षात ठेवा, पंचायतींना कुठले अधिकार असले पाहिजे, त्यांना कुठले अधिकार द्यायचे, हे सर्व ठरवायचं काम जे आहे ते राज्य विधानमंडळ करते. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे की पंचायतींना अधिकार कुठले हे कोण डिसाईड करते तर ते राज्य विधानमंडळ डिसाईड करते. आणि ते पण कायद्याच्या माध्यमातून. असंच नाही की बोललं आणि झालं नाही, ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे. अर्थातच काय तर कायद्याच्या माध्यमातून झालेली गोष्ट पाहिजे. ठीक आहे. ओके, तर लक्षात ठेवा, कलम 243Gच्या अंतर्गत पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आणि ते ठरवायचं अधिकार जे आहे ते राज्य विधानमंडळाकडे आहे. ओके, आणि अशा कायद्यामध्ये योग्यता पातळीवरील पंचायतींना पुढील बाबीत पूर्ततेसाठी अधिकार व जबाबदाऱ्या सोपवण्याचा तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे. कुठले कुठले तर आर्थिक विकास व सामाजिक न्याय यासाठी योजना तयार करणे, तसंच आर्थिक विकास व सामाजिक न्याय विषयक योजनांची अंमलबजावणी करणे, आणि त्यामध्ये 11व्या अनुसूचीमध्ये जे 29 मुद्दे आहेत त्यांच्याशी संबंधित जे काही विषय आहेत त्यांचा समावेशसुद्धा करण्यात आलेला आहे. ओके ओके, तर लक्षात ठेवा की अधिकार जे आहे ते राज्य विधानमंडळ देते, ते पण कायद्यानी माध्यमातून देते. आता अधिकार देणे का गरजेचं आहे तर आर्थिक विकास आणि न्याय देण्यासाठी. ठीक आहे, आर्थिक विकास व सामाजिक न्याय देण्यासाठी विशेष तरतुदी करावी लागतात, बरोबर की नाही. आणि विशेष तरतुदी करण्यासाठी सुद्धा पॉवर पाहिजे का नाही. तर त्या पॉवर द्यायचा जो काम आहे ते राज्य विधानमंडळ करते. तसंच 11वी जी अनुसूची आहे त्याच्या अंतर्गत 29 मुद्दे आहेत जे पंचायती राजांना सुपूर्द करण्यात आले आहेत. अर्थातच काय तर ते मुद्दे जे आहेत ते पंचायती राजांना देण्यात आले आहेत. तर
त्याच्यावरती काम करण्यासाठी सुद्धा अधिकार असणे गरजेचं आहे. ओके, आणि हे अधिकार जे आहेत ते त्यांना राज्य विधानमंडळ कायद्याच्या माध्यमातून देते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर येते ते म्हणजे कलम 243H. याच्या अंतर्गत पंचायतींना कर लादण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता कर लादण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे, तर ते सुद्धा राज्य विधानमंडळाने दिलेलं आहे. ओके. आता याच्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे, तर पंचायतीस कर, शुल्क, पथकर आणि फी आकारण्यास, वसूल करण्यास व नियोजित करण्यास प्राधिकार देऊ शकेल. ओके, कोण देऊ शकेल, तर राज्य विधानमंडळ देईल. हां, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रश्न येऊ शकते की पंचायत स्वतःहूनच ठरवू शकते. नाही, राज्य विधानमंडळ कायद्याने ठरवून देईल की कुठले कुठले विषय ज्यांच्यावरती तुम्ही कर गोळा करू शकतात. राज्य शासनाने आकारलेला व वसूल केलेला कर, शुल्क, पथकर आणि फी पंचायतीकडे नेमून देऊ शकेल. तसंच राज्यांच्या संचित निधीतून पंचायतींना सहाय्यक अनुदान देण्याची तरतूद करू शकेल. कोण करणार तरतूद वगैरे, तर ते राज्य विधानमंडळच करणार. ठीक आहे. तसंच पंचायतींनी स्वीकारलेला सर्व पैसा जमा खाती टाकण्यासाठी आणि तेथून ते काढण्यासाठी निधी स्थापन करण्याची तरतूदसुद्धा राज्य विधिमंडळ करू शकेल. ठीक आहे, आणि ते पण कायद्याच्या माध्यमातून. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, आणि हे जे स्टेटमेंट्स आहेत ना, म्हणजे कलम 243H मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे, कलम 243I मध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे, डिरेक्टली जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुन्हा सुद्धा येऊ शकतो. मग ही माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे आहे ते आहेत कलम 243I, ज्याचा अंतर्गत वित्त आयोगविषयी माहिती दिली गेली आहे. ओके. आता लक्षात ठेवा, वित्त आयोग स्थापन करण्याची जे ऑथॉरिटी आहे किंवा जे अधिकार आहे ते कोणाचं आहे, तर ते राज्यपालांचं आहे. ओके, आणि राज्याचे राज्यपाल 73वी घटनादुरुस्तीचा प्रारंभ झाल्यानंतरचा 1 वर्षाच्या आतमध्ये वित्त आयोग स्थापन करतील. तसंच दर 5 वर्षांनी सुद्धा पंचायतीच्या आर्थिक स्थितीचे पुनर्वलोकन करण्यासाठी वित्त आयोगची स्थापना करण्याचा अधिकार जे आहेत ते राज्यपालांना देण्यात आलेलं आहे. ओके. आता वित्त आयोग जे आहेत ते काही बाबी दिले आहेत, त्यांच्या संबंधात राज्यपालांना शिफारस करू शकते. आता कुठले कुठले ते बाबत आहेत ते आपण बघून घेऊ. सर्वात पहिलं, राज्यांनी आकारण्याजोगे असलेले विभाजनयोग्य कर, शुल्क, पथकर आणि फी यापासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचे वितरण राज्य व पंचायतीमध्ये करणे, तसेच पंचायतीच्या हिस्साचे वितरण विविध पातळ्यांवरील पंचायतीमध्ये करणे. अर्थातच काय माहिती आहे का, की राज्यांनी जे काही टॅक्सेस गोळा केले आहेत, ओके, त्यापैकी काही भाग जे असतो ते त्यांना पंचायतींना देणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे समजा राज्याची तिजोरी आहे. ओके, त्यापैकी थोडा भाग जो आहे तो राज्य स्वतःकडे ठेवतो. ओके, आणि थोडा जे भाग आहे म्हणजे तो पंचायतींना ते देतो. ओके, आता पंचायतीनं दिलं म्हणजे काय, तर पंचायतीमध्ये सुद्धा 3 स्तर आहेत ना. ओके, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गाव पातळीवरती ग्रामपंचायत. बरोबर. तर या प्रत्येक पातळीला किती पैसा द्यायचा, किती टक्के पैसा द्यायचा, हे सर्व ठरवायचं कामसुद्धा कोण करते, तर ते वित्त आयोग करते. सर्वात पहिलं वित्त आयोग काय करतं, तर राज्य व पंचायतीमध्ये किती पैसा डिवाईड करायचा आहे ते डिसाईड करते. आता पंचायतीला जे अमाऊंट दिले त्यापैकी पंचायतीच्या 3ही स्तरावरती कोणाला किती पैसा द्यायचा ते सुद्धा वित्त आयोग ठरवून देते. ओके. त्यानंतर पुढे, राज्य शासनाने आकारलेला व वसूल केलेला कर, शुल्क, पथकर आणि फी पंचायतीकडे नेमून देऊ शकते. अच्छा, मी थोडं मिस केलं हां का, सॉरी. हां, दुसरा काय आहे, तर पंचायती नेमून द्यायचा किंवा त्यांनी विनियोजित करवायचा कर, शुल्क आणि फी यांचे निर्धारण राज्याच्या संचित निधीतून पंचायतींना द्यायचे सहाय्यक अनुदान. ठीक आहे, हे आपण सर्व डिस्कस करून घेतला. त्यानंतर दुसरं म्हणजे काय, तर दुसरा विषय असा आहे की पंचायतीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली उपाययोजना जी आहेत त्याच्या विषयात राज्यपालकडे शिफारस करू शकते. कोण बरं, तर ते वित्त आयोग. तसंच पंचायतीची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी राज्यपालांनी वित्त आयोगाकडे संदर्भित केलेल्या बाबींवरती सुद्धा वित्त आयोग जे आहे ते शिफारस देते. राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे आयोगाची रचना, सदस्यांची पात्रता आणि त्यांच्या निवडीची पद्धत याबाबत तरतूद करते. आता वित्त आयोगाच्या अंतर्गत किती मेंबर्स असतील, त्या आयोगाचा कार्यकाळ किती असेल, त्या आयोगासाठी जे मेंबर्स येतात त्यांची पात्रता काय असेल, त्यांना कसं काय निवडलं जाईल, हे सर्व ठरवायचा अधिकार कोणाला आहे, तर ते राज्य विधानमंडळाला आहे.
ठीक आहे. नेमणूक कोण करतात? नेमणूक राज्यपाल करतात, परंतु त्याचा अंतर्गत असलेले जे काही मेंबर्स आहेत त्यांची पात्रता काय असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आयोगामध्ये किती मेंबर असले पाहिजे, त्यांची निवड कशी करायची, हे सर्व ठरवायचं काम करते कोण बरं, तर ते राज्य विधिमंडळ. ठीक आहे. राज्यपाल फक्त सही शिक्का देऊन त्यांची नेमणूक करतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता राज्यपालाला आयोगाने केलेली प्रत्येक शिफारस आणि त्याबाबत केलेली कार्यवाहीबद्दलचे स्पष्टीकरणात्मक ज्ञापन राज्यपाल स्वतः राज्य विधानमंडळापुढे ठेवतात. अर्थातच काय, तर वित्त आयोग जे आहेत ते स्वतःचा रिपोर्ट जे आहे ते राज्यपालाला सबमिट करतात आणि राज्यपाल नंतर तो जो रिपोर्ट आहे, ठीक आहे, रिपोर्ट कोणाला सबमिट होतो? राज्यपालाला. वित्त आयोग राज्यपालाला रिपोर्ट सबमिट करते आणि त्यानंतर तो जो रिपोर्ट आहे ते राज्य विधिमंडळावरती ठेवण्याचं काम कोण करतात? तर ते राज्यपाल करतात. ओके. त्यानंतर पुढचे जे कलम आहेत ते आहेत कलम 243J. याच्या अंतर्गत पंचायतींचा लेख यांचे लेखापरीक्षणविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे, ज्याला आपण ऑडिट म्हणतो. लेखापरीक्षण अर्थातच काय, तर ऑडिट. ओके, तर ऑडिटविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर राज्य विधिमंडळ पंचायतीचे लेखे ठेवले जाणे व त्या लेखाचे लेखापरीक्षण करण्याबाबतचे कायदे करतील. ठीक आहे, कायदे कोण करेल? तर राज्य विधिमंडळ करेल. ओके. त्यानंतर आहे कलम 243K. त्याच्या अंतर्गत पंचायतीचे निवडणुकाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आता लक्षात ठेवा की जे भारतीय निवडणूक आयोग आहे, अर्थातच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते कुठले कुठले इलेक्शन कंडक्ट करतो. ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहेत ते राष्ट्रपतींचे, ठीक आहे, उपराष्ट्रपतींचे, त्यानंतर लोकसभेचे, तसंच राज्यसभेचे आणि जे काही राज्यांमध्ये होणारे इलेक्शन्स आहेत ना ते कंडक्ट करायचं काम जे आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. ओके. अर्थातच काय, तर जे आपलं काय म्हणतात त्याला, विधानसभा. ठीक आहे, विधानसभा आणि विधान परिषदचे जे इलेक्शन्स होतात ना, काय बरं, विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे, हे सर्व इलेक्शन्स जे असतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंडक्ट करते. ओके. आणि त्याखाली जे लोकल गव्हर्नमेंट असतात, अर्थातच काय, तर पंचायती राज, तर पंचायतचे इलेक्शन आणि म्युन्सिपाल्टी. ठीक आहे, म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन. तर म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन आणि पंचायतीचे इलेक्शन्स जे आहेत ते आपलं राज्य निवडणूक आहे, अर्थातच काय, तर स्टेट इलेक्शन कमिशन जे असते ते कंडक्ट करते. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग आता थोडीशी माहिती इथे राज्य निवडणूक आयोगविषयी देण्यात आलेली आहे. तर या कायद्यात राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्याची तरतूद आहेत. पंचायतीचे सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे पर्यवेक्षण, निदर्शन व नियंत्रण करणे आणि अशा निवडणुकांचे आयोजन करणे हे सर्व काम जे आहेत ते राज्य निवडणूक आयोगाचे असणार. अर्थातच काय, तर मतदार याद्या तयार करणे आणि पंचायती राजमध्ये इलेक्शन्स कंडक्ट करणे किंवा पंचायतीचे इलेक्शन्स कंडक्ट करणे हे काम कोणाचे असणार आहे, तर राज्य निवडणूक आयोगाचे असणार आहे. ओके. आता या आयोगाच्या अंतर्गत एक राज्य निवडणूक आयुक्त असतात आणि सद्यस्थितीमध्ये UPS मदान. कोण? UPS मदान हे कोण आहेत? हे सध्याचे इलेक्शन कमिशन आहे. ओके, कोणाचे? महाराष्ट्राचे. महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे त्याचे जे आयुक्त आहेत, अर्थातच कमिशनर आहेत, तर ते कोण आहेत? ते आहेत UPS मदान. ओके. आता त्यांची नेमणूक जी आहे ते राज्यपाल करतात, हे लक्षात ठेवा. इलेक्शन कमिशनर जे असतात राज्याचे, त्याची नेमणूक जी आहे ते राज्यपाल करतात. मात्र त्यांना स्वतःचं पदावरनं काढताना ते जे काढण्याची पद्धत आहे ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करण्याच्या पद्धतीसारखं असते. ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ द स्टेट जे आहे, काय म्हटलं मी, इलेक्शन कमिशनर ऑफ द स्टेट आहे, त्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्यासाठी आपल्याला तीच पद्धत अवलंबावी लागते ज्या पद्धतीचा उपयोग आपण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून दूर करताना करतो. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ठीक आहे. त्यानंतर पंचायतीच्या सर्व निवडणुकांशी संबंधित सर्व बाबींची तरतूद जी आहे ते राज्य विधानमंडळ करू शकते. ठीक आहे, त्याच्यामध्ये कायदे बनवणे, कशाप्रकारे कंडक्ट करणे, त्याच्याविषयी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणे, तर हे सर्व काम कोण करते? हे सर्व काम राज्य विधानमंडळ करते. त्यानंतर आहे कलम 243L. कलम 243Lच्या अंतर्गत केंद्रशासित प्रदेशांना हा पंचायती राज लागू असणार आहे याची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे. आता या भागाच्या अंतर्गत
जे काही तरतूद आहेत ते सर्व तरतूद केंद्रशासित प्रदेशांना लागू असतील. मात्र भारताचे राष्ट्रपती जाहीर अधिसूचनेद्वारे त्यामध्ये अपवाद व फेरफार करू शकतील. ठीक आहे, काय बरं, आता बघा फेरफार कोण करेल तर भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे, राज्य विधिमंडळ नाही करू शकत याच्यामध्ये. तर इथे फेरफार करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? भारताचे राष्ट्रपतींकडे आहे. कारण केंद्रशासित प्रदेश जे असतात ते डिरेक्टली कोणाच्या अंतर्गत असतात तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असतात. ओके, जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत ते डिरेक्टली कोणाच्या अंतर्गत असतात? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असतात. आणि सद्यस्थितीमध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके, त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा अधिकार कोणाकडे आहे तर भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे आहे. ठीक आहे, तरी आपण थोडीशी माहिती घेतली आपला पंचायती राजविषयी. बाकी जे आहेत ते पुढच्या आपण सेशनमध्ये कंप्लीट करूया. त्यानंतर पुढची माहिती अर्थातच काय तर विद्यार्थ्यांच्या भाषा गणिताचा मूलभूत क्षमतांवर परिणाम झालेला आहे. कोरोना काळातील बंद शाळांमुळे शिक्षण प्रक्रियेवरील बदलांवर अभ्यास करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला यंदा जे आपलं एसेचा पेपर असतो, ठीक आहे, निबंधाचा पेपर असतो, त्याच्यामध्ये निबंध लिहायला येऊ शकतो की कोरोना काळामध्ये अभ्यास पद्धतीवरती झालेला परिणाम लिहा. ठीक आहे, तर तुम्हाला हे जो इथे डेटा आहे ना तो खूपच जास्त इम्पॉर्टंट साबित होऊ शकतो. ठीक आहे, एसेमध्ये असं जर तुम्ही डेटा टाकला तर तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण बघून घेऊ काय आहे इथे. तर अझीम प्रेमजी विद्यापीठातर्फे जानेवारीमध्ये करण्यात आलेला महासाथीमुळे झालेले शैक्षणिक नुकसान, लॉस ऑफ लर्निंग ड्यू टू पॅन्डेमिक, या अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचे वास्तव समोर आले आहे. 5 राज्यांमधील मिळून 44 जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या 2री ते 6वीच्या वर्गातील 16,067 विद्यार्थ्यांचा अभ्यासात समावेश करण्यात आला होता. चित्राचे वर्णन करणे, आपल्या शब्दात अनुभव मांडणे, शब्दवाचन, चित्राचे वर्णन करणारी सोपी वाक्ये लिहिणे, अशा किमान भाषा क्षमतांपैकी किमान एक क्षमता गमावलेले 92% विद्यार्थी आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्यात 92% विद्यार्थी 2रीचे, 89% विद्यार्थी 3रीचे, 90% विद्यार्थी 4थीचे, 95% विद्यार्थी 5वीचे आणि 93% विद्यार्थी 6वीचे आहेत. तर 82% विद्यार्थ्यांनी गणितातील एक क्षमता गमावलेली आहे. एक आकडी किंवा 2 आकडी संख्या ओळखणे, द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांचे वर्णन करणे, गणित सोडवणे, अशा क्षमतांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे आधीचा वर्गातील शिक्षणाचा विद्यार्थ्यांना विसर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ठीक आहे, डेटा इम्पॉर्टंट आहे. डेटा आपण एसेमध्ये उपयोगात आणू शकतो. ओके, पुढची जे न्यूज आहेत ते आहे तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाची लवकरच प्रभावी अंमलबजावणी, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळांना पुरस्कार. ठीक आहे, आता थोडीशी इथे सुद्धा डेटा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने जून 2019मध्ये तंबाखू मुक्तीसाठी घोषणा जाहीर केली होती. ओके, सद्यस्थितीमध्ये 27 कोटी लोक तंबाखूच्या आहारी गेल्याची माहिती आहे. तसेच जागतिक युवा सर्वेक्षण 2009 अनुसार भारतात 13 ते 15 वयोगटातील 14.6% विद्यार्थी जे आहेत ते तंबाखू सेवनाच्या आहारी गेले आहेत. याची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तंबाखूमुक्ती शैक्षणिक संस्था धोरण जाहीर केले आहे. लक्षात ठेवा, कोणी बरं तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुठलं धोरण जाहीर केलं आहे? तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरण. त्याची नोंद घेत राज्य शासनाने शाळांसाठी काही सूचना केल्या आहेत. शिक्षण संस्थेचा आवारात तंबाखूमुक्त क्षेत्राचा फलक ठळक ठिकाणी लावणे अनिवार्य आहे. ओके, कुठले कुठले प्रोव्हिजन्स आहेत ते आपण लक्षात घेतो आता. तर सर्वात पहिले तर काय तर शिक्षण संस्थेचा आवारात तंबाखूमुक्त क्षेत्राचा फलक ठळक ठिकाणी लावणे अनिवार्य आहे. कर्मचारी या विद्यार्थ्यांमधून तंबाखू निरीक्षकांची निवड करून त्यांची नावे फलकावर लिहायची आहेत. शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे दुकान लावण्यास मनाई आहे. नियमभंग झाल्यास राष्ट्रीय क्विटलाईन या हेल्पलाईन नंबरवर तक्रार करण्याची सूचना आहे. दंड ठरवण्याचा अधिकार संस्थान प्रमुखांना असून विक्री थांबवण्यासाठी व्यवस्थापन समितीने स्थानिक प्रशासन व पालकांच्या मदतीने प्रयत्न करणे सुचवण्यात आले आहेत. संस्थेने आपल्या संहितेत तंबाखूमुक्ती नियमांचा समावेश करायचा आहे. तंबाखूचे उत्पादन, प्रचार व व्यापार करणाऱ्या कंपनीने प्रायोजित केलेल्या
कार्यक्रमात सहभागी न होण्याची ताकीद शैक्षणिक संस्थांना देण्यात आली आहे. तसेच या कंपन्यांकडून शिष्यवृत्ती स्वीकारण्यासही मनाई करण्यात आली आहे. या निकषांच्या आधारे शाळांना स्वमूल्यांकन करायचे आहेत. 100पैकी 90 गुण प्राप्त करणाऱ्या शाळेला तंबाखूमुक्त म्हणून दर्जा मिळेल. अशी शाळा पुरस्कार योजनेत सहभागी होऊ शकेल. निकषाच्या आधारे मिळवलेल्या गुणांकानुसार पुरस्कार जाहीर होतील. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे तंबाखूमुक्त शैक्षणिक पुरस्कार योजना जाहीर होणार आहेत. या उपायांच्या अंमलबजावणीसाठी देखरेख ठेवण्याची जबाबदारी जी आहे ते राज्य तंबाखू नियंत्रण कक्षेकडे असेल. हा कक्ष शिक्षण विभागाच्या मदतीने शैक्षणिक वर्षात तंबाखू नियंत्रण करण्याचा उपक्रमाचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहील. GS पेपर 3 जो आहे ना, ठीक आहे, GS पेपर 3 ज्याच्यामध्ये आपल्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, तिथे अशा प्रकारचे आपल्याला इन्फॉर्मेशन विचारली जाऊ शकते. हे आहे रिलेटेड हेल्थशी. ठीक आहे, आणि हेल्थ जो आहे तर आपण GS पेपर 3 जो आहे, ठीक आहे, MPSCमध्ये मेन्समध्ये GS पेपर 3 जो आहे तिथे कवर होते. ओके, पुढे बघू अजून काय माहिती आहे. इग्नूकडून व्यावसायिक सामाजिक दायित्वाचे धडे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. आता जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते, ठीक आहे, तर त्याचा अंतर्गत कुठल्या सेक्टर्समध्ये डोनेशन्स वगैरे द्यायचं आहे, ठीक आहे, किंवा कंपनीने किती डोनेशन द्यायचं आहे हे ठरवण्यासाठी काही अधिकारी असतात कंपनीच्या अंतर्गत. ठीक आहे, आता ते अधिकारी बनण्यासाठी जे डिग्री वगैरे लागते ते आता इग्नूने सुद्धा सुरू केली आहे. ओके, आणि त्याच्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. तर ज्यांना CSRमध्ये किंवा CSRसाठी नोकरी करायची आवड असेल त्यांनी इथे अर्ज करू शकतात. ठीक आहे, खूपच महत्त्वाची एक पोस्ट असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण जे काही प्रॉफिट आहे त्यापैकी किती प्रॉफिटचा शेअर द्यायचं आहे आपल्याला CSRमध्ये आणि शेअर कुठे द्यायचं आहे ते सर्व महत्त्वपूर्ण कामकाज ठरवायचा जे अधिकार आहे ते या CSR अधिकारीकडे असतो. ओके, आणि समाजामध्ये आपल्याला किंवा समाज अजून जास्त घडतर बनवायचं आहे किंवा मजबूत बनवायचं आहे तर ते कशा प्रकारे बनवता येईल किंवा आपले जे काही प्लॅन्स आहेत त्याला कसं काय इम्प्लिमेंट करता येईल ते सर्वसुद्धा या पोस्टच्या माध्यमातून एखादा अधिकारी करू शकतो. ठीक आहे, म्हणून ती पोस्ट जरा इम्पॉर्टंट आहे. तर ज्याला इंटरेस्टेड असेल ते तिथे अर्ज करू शकतात. पुढची जी माहिती आहेत ती आहेत व्यक्तिवेध म्हणे डॉक्टर शैबल गुप्ताविषयी. ठीक आहे, कोणाविषयी? डॉक्टर शैबल गुप्ताविषयी. तर यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. 1991मध्ये देश आर्थिक स्थित्यंतराच्या मार्गावर असताना आशियाई विकास संशोधन संस्था अर्थातच ADRI स्थापन करण्याचा त्यांचा पुढाकार होता. या संस्थेमुळे पाटण्यात डॉक्टर अमर्त्य सेन, डॉक्टर रघुराम राजन, डॉक्टर जोसेफ स्टिग्लिट्झ, लॉर्ड मेघनाथ देसाई यांच्यासारखा मंडळीचा वावर असायचा. तर लक्षात ठेवा, आशियाई विकास संशोधन संस्था जे आहे ते कुठे आहेत तर ते पटणा येथे आहेत. ओके, बिहारचा पटणा येथे आहे. बिहारला विशेष दर्जा मिळावा यासाठी त्यांनी नेहमीच बाजू मांडली. बिहारचे आर्थिक सर्वेक्षण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार होत असे. सेंटर फॉर पॉलिसी अँड पब्लिक फायनान्स ही संस्थेला देखील त्यांनी बिहारमध्ये स्थापन केली. त्याचे ते संचालक होते. गुप्ता यांनी पटणा विद्यापीठातून 1977मध्ये अर्थशास्त्रात MA केले. नंतर त्याच विद्यापीठातून ते विद्या वाचस्पती अर्थातच PhD झाले. त्यांनी ससेक्स येथे इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या संस्थेत तसेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जागतिक बँक, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या नामवंत संस्थांमध्ये काम केले होते. भारतीय राष्ट्रीय साक्षरता अभियानाचे ते सदस्य होते. तसेच काही काळ आंध्र बँकेचे संचालकसुद्धा होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सशी शैक्षणिक पातळीवर असलेल्या संबंधांचा लाभ त्यांनी बिहारला धोरणात्मक निश्चितीसाठी नेहमीच करून दिला. विशेष म्हणजे LSEचे एक उपकेंद्र ADRI या संस्थेत आहे. राज्याच्या विकास निर्देशकांत ठरवण्यासाठी नेमलेले डॉक्टर रघुनाथ राजन समितीचे ते एक सदस्य होते. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलं बरं तर राज्याचा विकास निर्देशांक ठरवण्यासाठी नेमली गेलेली डॉक्टर रघुराम राजन समिती. ओके, कुठला राज्य? बिहार राज्य. महाराष्ट्र राज्य नाही आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ते लालू प्रसाद यादव तसेच नितीश कुमार यांच्या जोडीसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तसेच स्टॅग्नेशन अँड ग्रोथ व स्पेशल कॅटेगरी स्टेटस अ केस ऑफ बिहार हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. ओके,
व्यक्तिविशेष म्हणून बऱ्याचदा माहिती विचारली जाते, मग आपल्याला जे येते न्यूजपेपरमध्ये माहिती त्याच्याविषयी आपण आपले नोट्स बनवून ठेवूया. ठीक आहे, म्हणजे काय तर लास्ट टाईम रिव्हिजनला आपल्याला कामात येईल. तर आज आपण बघितली माहिती कोणाविषयी? डॉक्टर शैबल गुप्ता यांच्याविषयी. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. ठीक आहे, तर पुढे तर काही न्यूज नाही. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती. तुम्हाला कुठेही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF जी आहे ते तुम्हाला आमचा टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि टेलिग्रामची लिंक जी आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.